नमस्कार मित्रांनो, राज आणि उद्धव ठाकरे यांना आपला पराभव डोळ्यासमोर दिसू लागलेला आहे आणि त्यामुळे खापर कोणाच्या डोक्यावर फोडायचं यासाठी आज घाईघाईमध्ये बैठक झालेली असावी आणि अवघ्या 2-3 तासापूर्वी दोन्ही ठाकरे बंधूंनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत पाडू मशीनवर त्याचा दोष टाकण्याचा प्रयत्न केला की जर आम्ही ही निवडणूक हरलो तर या पाडू मशीनमुळे निवडणूक हरलो, ही मशीन तुम्ही वापरता आम्हाला दाखवत का नाही, हे काय गुप्तपणे अशा प्रकारचं मशीन लावणं चालू आहे, लोकांचा विश्वास उरलेला नाही आहे निवडणुकांवर वगैरे वगैरे बोलून झालं. आणखीन एक मुद्दा राज ठाकरेंनी सांगितला तो म्हणजे त्यांना अशी माहिती होती की प्रचार 48 तास आधी संपतो, त्यानंतर प्रचार करता येत नाही. पण म्हणे निवडणूक आयोगाने यावेळेला एक वेगळा नियम काढला की घरोघरी जाऊन प्रचार करता येतो, मग जर असं करायचं होतं तर आम्हाला का नाही सांगितलं. दोन्ही मुद्द्याचा परामर्श घेणार आहे. पहिले या पाडू मशीनबद्दल मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की हे मशीन 2014 सालच्या निवडणुकातही वापरण्यात आलं होतं. याच पुरोगाम्यांच्या लाडक्या द हिंदू वर्तमानपत्रात त्याच्याबाबतची बातमी आहे, मी त्याची लिंक शेअरही करीन. पण हेडलाईन अशी आहे, बातमी आहे 13 मे 2014 या दिवशी नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान नव्हते, डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते. त्यावेळेला झालेल्या निवडणुकांमध्ये, लोकसभेच्या निवडणुकांमध्ये बातमी अशी आहे, हैदराबाद part of the upgraded EVM being used in some states this election. The device help print the results at the end of the counting from EVM control unit. आणि त्याच्यासाठी 450 प्रिंटर कम ऑक्सिलरी डिस्प्ले युनिट्स PADUS वापरण्यात येणार आहेत. कुठे? हैदराबादमध्ये, म्हणजे एकट्या तेलंगणामध्ये 450 पाडू यंत्र वापरण्यात येणार आहे. आता हे पाडू यंत्र काय आहे तर प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिट, याचा अर्थ काय होतो तर मतदान EVM मशीन असतात, मतदान झाल्यावर ही EVM मशीन त्याच्या दुसऱ्या एका कंट्रोल मशीनला जोडली जातात आणि मग तुम्हाला मतदानाचा आकडा तुमच्या डोळ्यासमोर येतो. पण कधीकधी काय होतं, ही मशीन कंट्रोल युनिटला जोडताना काही तांत्रिक समस्या उद्भवतात, ते मशीन नीट काम करत नाही, त्याच्यामुळे थोडासा गोंधळ होतो. आणि खास करून महापालिकांच्या निवडणुकांमध्ये, म्हणजे बघा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत 50,000 लोकांचा वॉर्ड आहे, 50% 55% म्हणजे 25-30 हजार लोक मतदान करणार, त्याच्यात 7-8 लोक उभे राहणार. म्हणजे एका विजयी उमेदवाराला पराभूत उमेदवारापेक्षा जेमतेम 1000-1500 मतं, कुठे 500 मतं, कुठे 5000 मतं, पण इतक्या कमी फरकांनी विजय पराभव होणार आहेत. आणि अशा वेळेला एखादं मशीन जर कनेक्ट झालं नाही तर त्या मशीनच्या मध्ये दडलेल्या मतांमुळे निवडणुकीचा निकाल बदलू शकतो. आणि त्याच्यावर उपाय म्हणून निवडणूक आयोगाने ही PADU मशीन वापरली होती, आणली होती. कधी आणली होती? 2014 साली. आणि याच्यामुळे काय होतं की मतमोजणी पारदर्शक होते, कारण जेव्हा हे कनेक्ट होऊ शकत नाही तेव्हा या PADU मशीन त्याला जोडलं की त्याच्यावर डिस्प्ले होतं कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळालेत आणि त्याची रिसिटही प्रिंट होते. आता तुम्ही म्हणाल की मग हे आत्तापर्यंत गेल्या काही निवडणुकात का वापरलं नाही? कारण मित्रांनो, EVMची जागा VVPAT मशीननी घेतली. VVPAT मशीनमुळे लोकांना आपण कोणाला मतदान करतोय ते पाहणं शक्य झालं. या निवडणुकीमध्ये VVPAT मशीनचा वापर केला जाणार नाही आहे, कारण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. आणि त्यामुळे जेव्हा VVPATचा वापर केला जात होता, VVPATचा फायदा काय असतो? प्रत्येक मतदाराला दिसतं की आपण ज्या चिन्हासमोरचं बटन दाबलंय तेच चिन्हाची रिसीट प्रिंट होऊन खाली पडते की नाही, ही लोकांना खातरजमा करता येते. पूर्वी ही खात्री करायची कोणतीही शक्यता नव्हती. आणि तर समजा मशीनमध्ये बिघाड झाला काही तर काय करणार?
म्हणून तेव्हा निवडणूक आयोगाने आणि तेव्हा जी कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्र बनवते त्याच कंपनीने हे बनवलं आहे. म्हणजे याच्यामध्ये शंका घेण्यासारखं तसं काहीही नाही आहे. या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर होणार नाही आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाने ही पाडू मशीन ऑफर केलेली आहेत. महापालिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी 140 पाडू मशीन स्टँड बाय म्हणून इमर्जन्सी म्हणून आणलेली आहेत. म्हणजे या मशीनचा उगाचच वापर केला जाणार नाही. जर एखादं EVM जोडलं जात नसेल, काही तांत्रिक अडचणी येत असतील, केवळ तरच या मशीनचा वापर केला जाणार आहे, तेही बॅकअप म्हणून. हे पालिका आयुक्त भूषण गगराणींनी तसंच इतरांनी अनेकदा स्पष्ट केलेलं आहे. पण ठाकरे बंधूंना आपल्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी काहीतरी कारण हवं आहे आणि त्यामुळे मग EVMमुळे पराभव झाला. आता म्हणतील पाडू मशीनमुळे पराभव झाला, की असं मशीन आणलं असतं तर आम्हाला दाखवलं का नाही? जेव्हा ते मशीन वापरलं जात होतं तेव्हा तुम्ही निवडणूक लढला नव्हता 2014ला, किंवा लढला होता त्याच्यात सुपडा साफ होऊन आले होते घरी, आणि त्यामुळे पाडू मशीन तुमच्या लक्षात नसेल. तीच गोष्ट घराघरात जाऊन प्रचार करण्याचे वापर. निवडणूक आयोगाचे स्पष्ट नियम आहेत, 48 तास आधी प्रचार संपतो, कारण लोकांना तुम्ही प्रभावित करू शकत नाही. पण घरोघरी जाऊन उमेदवार आपली बाजू मांडू शकतात, लोकांना भेटीगाठी घेऊ शकतात. त्याच्यात माईक वापरता येतो का नाही, लाऊडस्पीकर वापरता येतो का नाही, मोठी रॅली काढता येते का नाही. पायी चालत उमेदवार काही 4 लोकांच्या घरी गेला आणि त्याची गप्पा मारल्या, चहा कॉफी प्यायली, निवांत गप्पा मारला, तर ह्या सगळ्याला परवानगी होतीच आहेच आणि राहणार आहे. पण राज ठाकरेंनी आज त्याच्याबद्दल असा कांगावा केला की नियम बदलतात कसे, आम्हाला सांगत का नाहीत. म्हणजे भाजपला निवडणुका जिंकायला हे सगळं केलेलं आहे. हे सगळे दोन्ही बाजूचे नियम खूप जुने आहेत, त्याच्यात नवीन काहीही केलेलं नाही आहे. पण मला असं वाटतं की स्वतःचा पराभव डोळ्यासमोर स्पष्टपणे दिसत असल्यामुळे आता या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी कोणाला तरी दोष दिला पाहिजे, भाजपला दोष दिला पाहिजे, निवडणूक आयोगाला दोष दिला पाहिजे, आणि म्हणून मग या पाडू मशीनवर खापर फोडणं किंवा मग या घरोघरी प्रचारावर खापर फोडणं हे त्यांना सुचत असावं. हे मान्य करायचं नाही की स्वतः बेसावत राहिले. या बाबतीत देवेंद्र फडणवीसांनी हॅट्स ऑफ काम केलेलं. हॅट्स ऑफ म्हणजे काय, तर लक्षात घ्या, आधी सीट निवडणं, भाजपला ज्या जागा मिळाल्या त्या प्लम जागा आहेत, भाजप तिथे जिंकू शकतील अशा जागा आहेत. जागा थोड्या कमी असल्या तरी मौक्याच्या जागा भाजपने घेतलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, देवेंद्र फडणवीसांनी यावेळीचा प्रचार केला, अगदी गृहमंत्री अमित शहांना देखील मुंबईत येऊ दिलं गेलं नाही. मला असं कळलं होतं, मला स्वतःला त्याचं निमंत्रण आलं होतं. CNBC कडून एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता, त्याच्यामध्ये मुंबईतल्या उद्योजकांना एकूण उद्योजकांना पुरस्कार दिले जाणार होते. 2 दिवस आधी निमंत्रण पत्रिकाही वाटल्या गेल्या होत्या. 2 दिवस आधी हा कार्यक्रम कॅन्सल करण्यात आला, पुढे ढकलण्यात आला. म्हणजे हे बघण्यात आलं की अमित शहा या निवडणुकीत महाराष्ट्रात प्रचारला येणार देखील नाहीत. ही सोपी गोष्ट नाही. आणि दुसरी गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी केली ती म्हणजे सगळ्या मनसेतल्या मराठी टोळीतल्या अभिनेते अभिनेत्रींना त्यांनी आधीच बुक करून ठेवलं, आणि त्यामुळे याच्यापैकी अनेक कलाकारांनी देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतली, अनेकांनी त्याच्याबाबत सोशल मीडिया बॅटिंग केली. त्यामुळे मनसेच्या पाठचा हा जो दुसरा मोठा आधारस्तंभ होता तो आधारस्तंभ उडाला. तिसरी गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी केली ती म्हणजे प्रचार संपल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस अशा प्रकारे कुठेतरी BDD चाळीत घर मिळालेल्या कुटुंबाच्या बरोबर जात आहेत, तिथे चहा पाणी पित आहेत, चहा पित आहेत, प्रचाराबद्दल बोलत आहेत का, काही बोलत नाहीत. पण या अशा प्रकारच्या संवादांची चित्रफित यूट्यूबला जाते आणि त्याच्यातनं एक नॅरेटिव्ह तयार होतो की कशा प्रकारे देवेंद्र फडणवीसांमुळे या सगळ्यांना घरं मिळाली. आणि या सगळ्यामुळे भांबावलेले विरोधक, खास करून ठाकरे बंधू, त्यांना वाटतंय भाजप हे सगळं मर्यादा मोडून करत आहे, आणि त्यामुळे जोपर्यंत मोदी सरकार तोडलं जात नाही, अदानीला बाहेर काढलं जात नाही, तोपर्यंत आपलं जिंकणं कठीण आहे. आपण केवळ कांगावा करून, जसं 2024मध्ये संविधान बदलण्याचा कांगावा केला होता, तसं आता मुंबई वाचवण्याचा कांगावा हे दोघं करतायत. त्याला जनता किती किंमत देईल मला कल्पना नाही. पण ज्या प्रकारे राज आणि उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पाडू मशीनच्या नावाने कंठशोष केला, ते बघता त्यांची पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडायचं याची पूर्ण तयारी झाली आहे. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो.
पाहत रहा MH48.